अगदी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मुंबईतील कांदिवलीमध्ये मेट्रो स्टेशनजवळ अभिनेत्रीच्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात उर्मिला स्वतः आणि तिचे ड्रायव्हरही जखमी झाले होते. सुदैवाने गाडीतील एअरबॅग्समुळे अभिनेत्री थोडक्यात वाचवली. त्यानंतर तातडीने अभिनेत्रीसह तिच्या ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या गंभीर अपघातानंतर आता उर्मिला कोठारे सुखरूप घरी परतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्रीने याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. उर्मिलाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून तिच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते की 28 डिसेंबर 2024 या दिवशी रात्री 12:45च्या सुमारास माझ्या कारचा अपघात झाला. बोईसर येथील मेट्रो स्टेशनजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा अपघात घडला. त्या ठिकाणी रात्री मेट्रोचं काही काम केलं जात होतं आणि त्यासाठी मोठी यंत्रसामग्री आणि एक JCBद्वारे खोदकाम करण्याचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी रस्त्यावर JCB पार्क केलेले होते. त्या दरम्यान माझा ड्रायव्हर कार चालवत होता आणि त्याला समोरचं वळण न दिसल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. यामध्ये मी आणि माझा ड्रायव्हर गंभीर जखमी झालो आणि बेशुद्ध पडलो. सुदैवाने आम्हाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढे अभिनेत्रीने लिहिले, मी मुंबई पोलीस आणि पवन शिंदे यांची मनापासून आभारी आहे. कारण त्यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने आम्हाला रुग्णालयात दाखल केलं. आता मी घरी सुखरूप परतली आहे. माझ्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे आणि मला डॉक्टरांनी किमान 4 आठवडे कोणताही शारीरिक व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे. बाप्पाने या सगळ्यातून सुखरूप बाहेर काढलं. त्यासोबतच माझ्या सर्व चाहत्यांचे आणि मी हितचिंतकाचे आभारी आहे, जे काळजीत होते आणि मी लवकर बरी होण्यासाठी ते प्रार्थना करत होते. हा एक गंभीर अपघात होता आणि पोलिसांनी माझ्या ड्रायव्हरविरुद्ध FIR नोंदवला आहे. माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की सत्याचा विजय होईल, असं म्हणत उर्मिलाने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.